जय रामकृष्ण हरी मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर मग मित्रांनो, घेतले आपण सकाळ गोट्यातलं सगळं काम आवरून नंतर गुरं बसली होती निवांत। नंतर आपल्याला मुक्त गोट्यातलं ही काल मुक्त गोटा खोलला होता मित्रांनो। नंतर आपल्याला मुक्त गोट्यातलं शेण भरायचं होतं। आता काही गुरं थोडीच आहे त्यामुळे ही रानपाडा पुरवडत नाही। ही गुरांनी तोडून शेण बारीक झालं, त्यामुळे आपल्याला किल नेऊन टाकायचं होतं। आता पावसाळा बी तोंडावा आला, त्यामुळे परत मुक्त गोट्यात पाणी साचून आपल्याला शेण भरायला यायचं नाही। आणि केळीला कट टाकलं म्हणजे आता पाणी पाऊस पडला की केळी बी हलन। घेतलं काय म्हणलं तीन लागलो बघा गोळा करायला। आणि काय ढेगार एका जागा ढेगार करून ठेवलं म्हणजे कसं आपल्याला भराय परत नंतर सोपं जातं गोण्यात। त्यामुळं घेतलं बघा गोळा करून लागलो आता भरायला। बघा 2-4 गोण्या भरून घेतल्या होत्या। आपल्याला काय मित्रांनो 50 गोण्या भरायच्या तर नंतर आपण लागलो बघा गोण्या भरायला। A few moments later. असं फक्त आपल्याला गावाकडेच बघायला भेटतो मित्रांनो। झालं ते आपल्या विषयी गोण्या भरून तेवढं झालं तर आपल्या गुरांचा कुठे टाकायचा टाईम। त्यामुळे म्हणलं आधी कुठे टाकूनच घ्यावून राहिलेले गोण्या नंतर न भरावा। मग घेतले कुठे टाकून बघा काय मग बाकीचे गुरं बाहेर बांधली आणि गावरंगी बाहेर बांधली। मित्रांनो आपण तवर गुरं कुठे खाते तवर आपण राहिलेले गोण्या भरायचे होते, त्यामुळे आपण राहिलेले गोण्या भरायला घेतली। One eternity later. राहिलेले गोण्या भरून आणि काय मग आता अंधार बी पडला होता आणि दाराचा टाईम झाला, त्यामुळे म्हणलं आता शेणखत उद्याच टाकावा। मित्रांनो मी घेतो दारा काढून साठी एवढंच। तर मित्रांनो तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्कीच सांगा। तर मित्रांनो असंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।